तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मी मागील 15 दिवसापासून एकही ब्लॉग बनवलेला नाही होता. आज आमची जी जर्नी आहे ती नंदुरबार ते साळंगपूर हनुमानदाच्या दर्शनासाठी जातोय. मित्रांनो, आमची पूर्ण गँग आहे. बघा, आम्ही आता नंदुरबारच्या रेल्वे स्टेशनला उभे आहे. आमची ट्रेन सायंकाळची 5 वाजेला ट्रेन आहे. ही आमची सर्व गँग आहे मित्रांनो. मित्रांनो, ट्रेन फायनली नंदुरबारमध्ये आलेली आहे. मित्रांनो, आम्ही आता फायनली सुरतमध्ये पोहोचलेलो आहे. ट्रेनमधनं आमची ट्रेन फक्त सुरतपर्यंत होती. इथनं आता रिझर्वेशन आहे आमचं. मित्रांनो, आम्हाला आता सुरतवरनं 9:30ला ट्रेन आहे. त्यासाठी आम्ही आता सुरतच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर जो वेटिंग हॉल आहे आम्ही तिथं थांबलेलो आहे. हा बघा, वेटिंग हॉल. तर मित्रांनो, आता 8 वाजलेले आहेत आणि आमचा जेवणाचा टाईम झालेला आहे. तर आमची जी जेवणाची सोय झालेली ते आमचे सर, अभिराम कृषी सेवा केंद्राचे मालक सिसोदिया सर व पंकज काका यांनी आम्हाला घरूनच जेवणाची सोय करून दिली होती. पण त्यांच्या घरूनच आम्हाला सर्व जेवणाची पॅकिंग करून दिलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. आता हे बघा, घरूनच सर्व पॅकिंग करून दिलेली आहे आम्हाला. तर सरांचं असं म्हणणं होतं की बाहेर तुम्हाला जेवण एकदम असं चांगलं भेटणार नाही, तर सरांनी स्वतः मेहनत घेऊन त्यांच्या घरीच आमचं जेवण बनवायला लावलेलं होतं. हे बघ, दशमी आहे, खिचडी आहे, लोणचं आहे, मस्त ठेचा. तर मित्रांनो, सुरतमधून आम्हाला ट्रेन भेटलेली आहे. आम्ही सुरत बोटाद जंक्शन रिझर्वेशन केलेलं होतं, पण तिकीट हे वेटिंगला असल्यामुळे कन्फर्म काय झालेलं नाही आहे. पण आमचं कन्फर्मेशन हे अहमदाबाद तो बोटाद झालेला आहे. तर आम्हाला 12 वाजेपर्यंत लोकल डब्यामध्ये म्हणजे जनरल डब्यामध्ये आम्हाला प्रवास करायचा आहे. आणि प्लस 12:30 नंतर आम्हाला S7 डब्यामध्ये आमची सीट बुकिंग झालेली आहे. मित्रांनो, हा भाऊ भेटला होता आम्हाला UPचा आहे. हा देखील कष्टभजन देवाचं दर्शन घ्यायला साळंगपूर येतोय. काम है शेरवानी शेरवानी मिलने वाली भाई साहब की तरफ से. तर मित्रांनो, रात्रीचे आता 1 वाजलेले आहेत. आम्ही आता अहमदाबादमध्ये आहेत आणि आमचे जे रिझर्वेशन होतं ते कन्फर्म झालेलं आहे. तर आम्ही आता जनरलमधनं आम्ही आता स्लीपर कोचमध्ये आलेलो आहे. मित्रांनो, आता 4:30 वाजले पहाटेचे आणि आम्ही आता फायनली बोटाद जंक्शनला पोहोचलेलो आहे. आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहे दादांच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, आमची आता तयारी झालेली आहे. आंघोळ बिंघोळ वगैरे सर्व झालेली आहे. आम्ही आता हनुमानदाच्या दर्शनासाठी जातोय.
तर मित्रांनो हे स्वामीनारायण मंदिर आहे. तर या बघू शकता तुम्ही गार्डन एकदम चांगल्या म्हणजे योग्य पद्धतीने त्याची कटिंग केलेली आहे आणि एकदम सेफ दिलेलं आहे झाडांना फुलांना. तर आम्ही आता सारंगपूरमधील गोशाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर इथं आम्ही स्वामीनारायणच्या मंदिरमध्ये जेवणाला आलेलो आहे आम्ही. तर हे बघू शकता खिचडी आहे, मुंगच्या डाळची चपाती आहे, बटाट्याची भाजी आणि कढी. हे 4 मेनू आहेत मित्रांनो. हा हॉल आहे जेवणाचा आणि स्वाद पण अतिउत्तम आहे. एकच नंबर स्वाद, एकच नंबर आहे सोनभाऊ. तर मित्रांनो आमची ती 3 दिवसाची ट्रिप निघाली होती. या ट्रिपचे श्रेय फक्त नंदुरबार जिल्ह्यातील व नंदुरबार शहरातील सुप्रसिद्ध कृषी सेवा केंद्र अभिराम कृषी सेवा केंद्र याला जाते. कारण कृषी सेवा केंद्राचे जे प्रोप्रायटर आहे मालक बापूसो संजय सिसोदिया सर व दुसरे मालक पंकज सिसोदिया सर म्हणजे पंकज काका अण्णासाहेब यांना जातं मित्रांनो. कारण की त्या माणसाने आमची एवढी काळजी घेतलेली आहे, फक्त पाठवायचं आहे म्हणून नाही, तर त्यांनी आम्हाला काल रात्रीचं जे जेवण आहे त्याचे नियोजन सुद्धा म्हणजे त्यांना जर वाटलं असतं तर पैसे देऊन त्यांनी बाहेर खाण्यासाठी आम्हाला पैसे देऊन दिले असते की जा भाऊ पैसे घ्या आणि निघा इथनं खाऊन घ्या. पण तसं न करता त्यांनी स्वतःच्या घरी जेवण बनवायला लावलं म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये आणि आम्हाला तिथनंच पॅकिंग करून दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे एवढी काळजी घेणारे मालकसुद्धा या जगात आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे फक्त बापूसाहेब आणि पंकजांना धन्यवाद. तर मित्रांनो रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आम्ही आता साळंगपूरमध्येच आहे आणि साळंगपूर भोजनालय हनुमानदादांचं तिथं आम्ही आता जेवण करतोय. बघा भोजन करतोय, एकदम मस्त मेनू आहे तिथं पण. तर मित्रांनो आता रात्रीचे आहे ना 8:30 वाजलेले आहेत. आम्ही आता निघालेलो आहे बोटाड स्टेशनसाठी. आम्ही सकाळपासून आलो होतो, आता रात्रीचं जेवण पण इथंच केलं आहे भोजनालयमध्ये. आमची जर्नी आता बोटाद टू सुरत आहे. आम्हाला रात्री 10 वाजता आम्हाला आता ट्रेनने तिचं आमचं रिझर्वेशन फायनल झालेलं आहे म्हणजे बुकिंग आहे, रिझर्वेशन केलेलं आहे बघू शकता. आमची फायनली ट्रिप ही संपलेली आहे. आम्ही आता बोटाद जंक्शनवरून सुरतसाठी जातोय. आमचं रिझर्वेशन झालेलं आहे AC डब्यामध्ये. आता काय येणार 5 मिनिटात आता ट्रेन येते बाय. मग एकदम एकच नंबर आमची जर्नी राहिलेली आहे. आणि या व्हिडिओद्वारे आम्ही अभिराम कृषी सेवा केंद्राचे मालक सिसोदिया सर व पंकज काका यांचे मनपूर्वक आभारी आहोत. फायनली ट्रेन येऊन गेलेली आहे. आमचं B3 मध्ये 3rd AC मध्ये बुकिंग आहे. ऑलरेडी आम्हाला येऊन गेलेलो.